6वं आदिवासी विद्यार्थी संमेलन 9 डिसेंबराक येता त्या सोमवाराक रवींद्र भवन मडगांव हांगा सुरू जातलो। हो आदिवासी विद्यार्थी संमेलन एक प्रेरणा दिनाचो एक भाग जावन आसा। आमचे दोन उठाचे भुरगे जे आमचे जे एसटी समाजाचे दोन भुरगे आशिल्ले मंगेश गांवकर आणि दिलीप वेळी यांनी ह्या संघर्षान त्यांचे उठाचे जे डिमांड आशिल्ले त्यांच्या आदिवासी समाजाचे त्या डिमांडांचे फुलफिलमेंट करपाक लागून एक बाळी आंदोलन जाल्लें आणि ते बाळी आंदोलन 25 मे 2018 दिसा जाल्लें आणि तो दीस 25 मे हो आमी प्रेरणा दिन हो निमित्तान मनयता। 2012च्यान हो दीस मनयलो गेलो आज आसा आणि आयज पासून तो आमी दीस मनयता आणि हे विद्यार्थी संमेलन जे आसा तेचो एक भाग म्हणून विद्यार्थी संमेलन आमी 9 तारखेक डिसेंबराचे सोमवारा रवींद्र भवनात आयोजित केलेले आसा। आमी प्रेरणा दिनाक आमी प्रज्ञावन पुरस्कार दिताले 4 प्रज्ञावन पुरस्कार दिताले। लोकसभेचो कोड ऑफ कंडक्ट आशिल्ल्या कारणान आमी ते प्रज्ञावन पुरस्कार प्रेरणा दिना दिवंक ना। ते पुरस्कार प्रज्ञावन पुरस्कार आदिवासी प्रज्ञावन पुरस्कार तांकां म्हणटा आमी ते पुरस्कार आमी फाल्यां 9 डिसेंबराक दितले। ते जे हे आसा पुरस्कार हे स्पोर्ट्स एग्रीकल्चर सोशल आणि कल्चर ह्या फिल्डान आमी दिता वर्साक। तेचे रूपरेषा जावन आसा एक सर्टिफिकेट तेका एक मेमेंटो शॉल श्रीफळ आणि कॅश डिपॉझिट कॅश अमाउंट ऑफ ₹1 लाख ईच म्हणजे 4 लोकांक आमी जे प्राइज दितले हे आमचे पुरस्कार दितले तांकां 4 लाख 1 लाखाचो एक पुरस्कार आसतलो। आणि आमी हे हेतून आमी आमची स्क्रुटिनी कमिटी आशिल्ली ते स्क्रुटिनी कमिटीन आमी फाटल्या दिसांनी हे केलेले आसा लोकांक सिलेक्ट केलेले आसा। रेशम गांवकर ही मरड विलेज धारबांदोडाची जावन आसा तिका एग्रीकल्चर फिल्डान आमी सिलेक्ट केलेली आसा। बाबू अर्जुन गांवकर वरगांव नेत्रावळी सांग्या हाका आमी स्पोर्ट्स फिल्डान सिलेक्ट केलेलो आसा। भालचंद्र उसगांवकर करंबळे तिसवाडी हाका आमी कल्चरल फिल्डान सिलेक्ट केलेलो आसा। तसोच लास्ट पुरस्कार जो आसा तो एडवोकेट उपासो पुतू गांवकर पारोडा सालसेत हाका आमी सोशल फिल्डान आमी ताका पुरस्कारीत करतले ते दिसा। तशेंच ह्या विद्यार्थी संमेलना दिसा आमी जे मोटिवेशनल स्पीच दिवपाक म्हणजे भुरगे आसतले 11वी आणि 12वीचे भुरगे आसतले एका विद्यार्थी संमेलनाक आमी आपयता तांकां मार्गदर्शन करपाक तांकां एक मोटिवेशन करपाक तेंच्यांनी कितें करूं येता आमी समाजांतल्यान कशें सरूंक शकता ह्या हेचेर आमी 2 स्पिकरांक उलोवपाक आपयलेले आसा मोटिवेशनल स्पीच दितले। हे एक जावन आसा डॉक्टर प्रणय वैद्या हो सायंटिस्ट आणि हेड जावन आसा रिसर्च डिव्हिजन अरण्य एनवायरमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन 70चो हो एनवायरमेंटल टॉपिकाचेर तो तांकां कसो एनवायरमेंट प्रोटेक्ट करचो भुरग्यांक तेचेर मार्गदर्शन करतलो। आणि दुसरी जावन आसा आमची साऊथ गोवाची सुप्रिटेंडंट ऑफ पुलीस सुनीता सावंत ही भुरग्यांक सायबर क्रायमाच्या बाबतींत मार्गदर्शन करतली भुरग्यांनी कशें हँडल करचें पडटा। आयज तुमी आयकतले की सायबर क्रायम खूब वाडलेले आसा आणि तेचेर ती मार्गदर्शन करतली। तशेंच ह्या प्रोग्रामाक आमचे ह्या प्रोग्रामाक उपस्थित आसतले ते दिसा जे आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आसा ऑनरेबल चीफ मिनिस्टर एंड ट्रायबल मिनिस्टर ह्या प्रोग्रामाक हजर आसतले। तशेंच गणेश गांवकर MLA सावड्डे कॉन्स्टिट्युएन्सी हजर आसतले। आतोन वाज MLA कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सी हजर आसतले। तशेंच आमचे श्री दीपक करमळकर चेअरपर्सन ऑफ गोवा कमिशन फॉर SC ST आसतले। तशेंच श्री वासुदेव गांवकर चेअरमॅन फॉर गोवा शेड्यूल्ड ट्रायब फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे त्या प्रोग्रामाक हजर आसतले। आणि तशेंच प्रकाश वेळी हे त्या प्रोग्रामाक हजर आसतले। हो प्रोग्राम आसा तो ट्रायबल डिपार्टमेंट आणि उटा जेचे प्रेसिडेंट जावन आसा प्रकाश वेळी यांच्या सन्मानान दोन्ही जोडप्यान हो प्रोग्राम आमी घडयता। तुमकां आता पहिले सांगलेलें आसा की हो प्रोग्राम जावन आसा
प्रेरणा दिनाचो एक भाग. प्रेरणा दिनी आमी उटाच्या बरोबरच म्हणजे ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट जे जावन आसा ते उटा बरोबरच हो प्रोग्राम मनयता. तसोच हो विद्यार्थी संमेलनूय आमी उटाच्या बरोबर मनयता. तशेंच ह्या प्रोग्रामान आमी एक जे आमचे म्हणजे 10वी आणि 12वी म्हणजे भुरगे पयले 5 टॉप रँकरान येता. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, वोकेशनल हे 4 स्ट्रीमी आहा तेतून 10वेचे पयले 5 भुरगे जे एसटी समाजाचो हायेस्ट मार्कांनी, तशेंच कॉमर्साचे 5, सायन्साचे 5, आर्ट्साचे 5 असे जे भुरगे आसात तांकां आमी मेरिट सर्टिफिकेट आणि 20,000 कॅश म्हणजे 20,000चं तांकां कॅश बक्षीस आसा म्हणजे तो मेरिट बेज अवॉर्ड ताका म्हणटा आमी तो आमी दितले. सो ते भुरगे आसात त्या भुरग्यांना आमी फेलिसिटेट करतले ते दिसा. आनी कितें सांगपाक जाय तुमकां? टोटल कितले 5 अवॉर्ड न्ही? टोटल 4 अवॉर्ड. फॉर एड्युकेशनान अवॉर्ड मेळोवन दिवंक आमी कारण स्कीम आमची म्हणटा 4च अवॉर्ड दिवपाचे. सो 4 सिलेक्ट जाल्या उपरांत एड्युकेशन आमी प्रत्येकाक 1 लाख कॅश, श्रीफळ, शॉल आणि मोमेंटो सर्टिफिकेट. स्टुडंट्सांक आमी सर्टिफिकेट आणि 20,000 रुपया कॅश. स्ट्रेंथाचे किंवा आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि वोकेशनल 4 स्ट्रीम. सो एका दिसाचो इव्हेंट आसतलो? हय ना हाफ डे. हय सकाळी भुरग्यांक आमी येयल्यानंतर ब्रेकफास्ट दितले त्यानंतर फॉलोड बाय लंच. सर तुमचो मोटीव आशिल्लो हे जे इव्हेंट करपाक तेन्ना तुमी एडवायज करपाक म्हणजे फुडें फ्युचरान कितें कोर्स करचो भुरग्यांक तेज्या खातीर कॅरियर गायडन्सा खातीर करपाक तितून आतां तुमचें तें कांयच ना. तुजें सजेशन बरोबर आसा पण तो आमी जाय जाल्यार तांकां पयलीं स्टार्ट केल्ले तेन्ना कॅरियर गायडन्सा खातीरूच केल्ले न्ही हे विद्यार्थी ना फ्युचरान कितें करचें काय म्हणून तेज्या खातीरूच स्टार्ट केल्लें. ओके वी कॅन एड दॅट टॉपिक. वी कॅन एड स्मॉल टॉपिक इन. वो डायरेक्ट डिपार्टमेंट करता काय त्याची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी? ना डायरेक्ट डिपार्टमेंट करता. फक्त उटा संघटना जी आसा तिचो हेल्प घेवन करता. ते आमची जी स्किमीन आसा तशें बरयल्लें आसा त्यांच्या बरोबर आमी करचो. तशेंच आमी आमच्यो जास्ती स्किमी ज्यो आसा ऑनलायन स्किमी जाल्ल्यो आसा आमच्या ट्रायबल डिपार्टमेंटाच्यो म्हणजे आमच्यो पोस्ट मॅट्रीक स्किमी म्हणा किंवा प्री मॅट्रीक म्हणा आनी आमची जायत्यो स्किमी आसा डिपार्टमेंटाच्यो आमी ऑनलायन घेतलेल्यो आसा. आमच्यो आतां 3 स्किमी आमी ते दीस लॉन्च करतले सीएमाच्या हातीन. 3 स्किमी म्हणजे आमी एक अंत्यसंस्कार स्किमी आसा ती एक अंत्यसंस्कार स्कीम लॉन्च करतले. ते आमी कोण मेल्या नंतर समाजाचो कोण मेल्या नंतर 20,000 रुपया कॅश दिता त्याचो फ्युनरल एक्सपेंडिचर करता. सो ती लॉन्च करतले काय पैसे? स्कीम जाल्यार कोण ती आतां ऑनलायन आमी लॉन्च करता. ऑनलायन लॉन्च करतले. ऑनलायन स्कीम चालू आसा ती फक्त ऑनलायन. लोकांक येवपाक नाका भायले भायर एप्लिकेशन ऑनलायन भरलें जाल्यार आमी तांकां स्क्रुटनायज करून पैसे दिता. सर ही अवॉर्डांची नांवां आसा न्ही ती तुमी सजेस्ट केल्ली काय तुमकां एप्लिकेशनां आयिल्ली अशी? ना ही अवॉर्डाची नांवां जी आसा आमी सजेस्ट करूना. आमी आतां एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक बरयल्लें मागीर स्पोर्ट्स डिपार्टमेंटाक बरयलें एड्युकेशन बरयलें त्यांच्या कडसून नांवां मागयल्लीं आनी अपार्ट फ्रॉम दॅट आमी इंडिविज्युअली एप्लिकेशनां मागयल्लीं आमच्या डिपार्टमेंटान आनी ती सगळी बसून आमी त्या डिपार्टमेंटाचे म्हणजे जेन्ना आमी एड्युकेशनान जर एवॉर्ड कोणाक दिता जाल्यार आमी एड्युकेशनाचो मनीस आसता त्या फिल्डाचो मनीस आसा त्याच्या बरोबर तेंचो आमी म्हणजे आमचो डायरेक्टर हायर एड्युकेशन हेचो आमकां रिप्रेझेंटेटिव्ह आयिल्लो. तसोच आमच्या एग्रीकल्चरचे डेप्युटी डायरेक्टर आयिल्ली. कितली अशी एप्लिकेशन्स आयिल्ले अराउंड एक अंदाज? अराउंड टोटल एप्लिकेशनां अराउंड 27. आणि दुसरी स्कीम आसा पळय ती आमी चिल्ड्रन ऑफ विडो आनी ऑर्फन ती एक स्कीम आमी लॉन्च करतले ते दिसा ऑनलायन. ती स्कीम फक्त कितें आतां आमी मॅन्युअल पेमेंट करता तांकां एनएफटीच्या थ्रू वयता पेमेंट न्ही. सो आतां तांकां कितें आमी 3 क्वार्टरली पेमेंट वयता एक. सो आतां जातलो कितें आमी ते ऑनलायन घेतल्या नंतर तांकां ते म्हयन्याच्या म्हयन्याक पयशे मेळटले लोकांक. आनी म्हणजे कशें आसा चिल्ड्रन ऑफ विडोच्या स्किमीचे हें म्हणटा कितें भुरगो 18 वर्सां जायसर ताका भुरग्याक फॅमिलीन 2 भुरग्यांक पयशे दिता. बापूय मेलो जाल्यार ताका 2,500 रुपया 18 वर्सां भुरगे जायसर ताका दिवपाचें प्रोविजन आसा स्किमीक.
वर्षात काय महिन्याक 2-2.5 महिन्याक आणि आता ती आम्ही ऑनलाईन केल्यानंतर ऑनलाईन झाल्यानंतर महिन्याच्या महिन्यात त्यांच्या अकाउंटात पैसे वयतले आणि जर आवय बापूय ना भुरग्याक पण त्याचा आज किंवा चुलतो घेता तर ताका 3,000 रुपया महिन्याक फक्त स्कीम म्हणटा 18 वर्साचो भुरगो ते चोडून चली 18 वर्साचो जायसर ताका ते पैसे दिवपाचे महिन्याचे सर एका दोन भुरगे असल्याने एका दोघांची मेळटा हय दोन मॅक्झिमम 2 चाइल्ड स्पोर्ट्साक लागून बापू गावकर म्हणून जर दिला नाही सांगितलं पुरस्कार तो 37 नॅशनल गेम जी झाली त्याच्यात किती पार्टिसिपेट त्याचा रोल असेल असेल गोल्ड आणि त्याच्या खातीर आणि पण तुम्ही हायलाइट ऍप्लिकेशन होता केला आणि ऍप्लिकेशन आहे दोनच आहे ते सर फाटल्या दिसांनी बिरसा मुंडाची रॅली जाली सो तातूंत डिपार्टमेंटाचो रोल आशिल्लो हय इन वॉट वे सर फायनान्स वे काय कसो आशिल्लो दोन्ही वाटेन आम्ही आशिल्ले दोन्ही वाटेन रोल आशिल्लो आमचो म्हणजे आम्ही इन पर्सन पार्टिसिपेटी जाल्ले आनी फायनान्स करता कितलो कॉस्ट सर अजून आमच्या कडेन सारको आम्ही कॉस्ट येवंक ना त्याचो एस्टिमेट केला आसतलो पयलीं तसो आम्ही एस्टिमेट करता तो कॉस्ट अराउंड 2-3 CR सुमार आसतालो 3 CR हय तुमच्या डिपार्टमेंटात म्हणजे आता मदीं प्रोग्राम वाडयलो तो कित्याक मागीर आमकां सेंट्रलासून इन्स्ट्रक्शनां जशी आयली तसो प्रोग्राम वाडयत गेलो तर आमी ते दिसा बिरसा मुंडाच्या जयंती दिसा आमी 5 कडेन इव्हेंट केले आमच्या स्वता म्हणजे आणि त्या भायर ती रॅली आशिल्ली आमची सो हांव रॅलीचे उलयता पेडण्याच्यान जी काणकोण रॅली काडलेली त्या रॅली खातीर कितलो ना टोटल खर्च घेतो आता सो त्या रॅली खातीर कितलो अंदाज ना अजून तो एस्टिमेट ना टोटल आमी ते तुका सांगता रॅलीच्या बरोबर जे आमी आनी 5 इव्हेंट केले ते भितर आसा सो त्या रॅलीचो खर्च तेंच्यानी दिवंकूच नासलो पयलीं सर डायरेक्ट डिपार्टमेंटान डायरेक्ट केलो म्हणटा तुमी तांकां करपाक सांगलें आनी मागीर तो डिपार्टमेंटाचोच रॅलीचो जो खर्च आसा न्ही तो 2.5-3 कोटीच्या आसपास आसता फक्त रॅलीचो हय रॅली आनी प्रोग्राम आशिल्लो नो सर हांव रॅलीचो उलयता कारण ती रॅली एका खंयच्या ग्रुपान केल्ली ती रॅली कोणी केल्ली सर पयलीं जे प्रपोजल आयले ते आमकां आदर्श युवा संघा कडल्यान मागीर ते आमी प्रपोजल डिस्कस करून गव्हर्मेंटान करचो म्हणून आमी ते टेक ओव्हर केले गव्हर्मेंटान सो हे पयशे तुमी डायरेक्ट कोणाक अजून कोणाक दिवंक ना ते सांगता खर्च आमच्या कडेन अजून येवंक ना इव्हेंट आतां ज्याका आमी ऑर्गनायज करून घेतला तेणे आमकां सगळो पयसो म्हणलेलो आसा कोणी ऑर्गनायज केली सर आमचो तो एक स्टेट इव्हेंट प्रणय हळदकर सो ती कंपनी कशी तुम्ही ऑन स्टेट एम्पॅनल आसा तो हेच्या कडेन गव्हर्मेंटा कडेन पूण ताका कितें तरी क्रायटेरिया आसतली सर DIP कडेन एम्पॅनलमेंट आसा तो सनलायट मिडिया पूण सर ताका तुमी डायरेक्ट दिवं शकता तशें जे गव्हर्मेंटाचें इन्स्ट्रक्शन आसा की जे हे आसा एम्पॅनलमेंट आसा DOIT कडेन DOIP कडेन डायरेक्ट इन्फॉर्मेशन पब्लिसिटी आणि तो हांच्या कडेन ट्युरिजमा कडेन एम्पॅनलमेंट आसा सर तेजे टेंडर जाल्ले काय तुमी डायरेक्ट दिला ताका डायरेक्ट दिला डायरेक्ट तुमकां गावता सर दिवंक सर ते प्रज्ञावन पुरस्कार ताका एज कितें आसता लिमीट कशी ताका एज ना ताका एज ना थँक्यू सर